हॅलो एव्हरीवन, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण मी आली आहे माझ्या मैत्रिणीकडे एक मेकअप फोटोशूटसाठी। चला तर मग तिच्या घरी जाऊया आणि पाहूया काय खास आहे तिच्याकडे। तर गाईज फायनली मी माझ्या मैत्रिणीकडे पोहोचलेली आहे। तुम्ही पाहू शकता घरी पल्लवी। तर फायनली मी पोहोचली, जस्ट रिलॅक्स बसलेली आहे आणि आजचा जो मेकअप लुक आहे तो खूप सुंदर असा युनिक होणार आहे। आम्ही आधीच फोनवरती डिस्कशन केलेलं आहे, पण तरी मी तुम्हाला सांगते की मला कसा मेकअप लुक हवा आहे म्हणून। आणि सोबत फायनली तो जर मेकअप लुक खरंच मी बोलली त्याप्रमाणे केला का तर आपण बघू। तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते, माझी मैत्रीण ही दहेगावला राहते आणि तिचं 2 वर्ष आधी बेसिक कंप्लीट झालं होतं मेकअपमध्ये आणि रिसेंटली त्यांनी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला आहे। त्याचा पेज मी इंस्टाग्रामला शो दाखवेल आणि इथे सुद्धा शो करेल। सो तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही मला तिला नक्की फॉलो करू शकता। आणि फायनली मी तिला बोलवते, ये पल्लवी। हाय हाय, सांगतं किती वर्षापासून इच्छा होती तुला माझ्यावर मेकअप करण्याची? माझी खूप आता आधीपासूनच इच्छा होती तुझ्यावर मेकअप करायची, जेव्हापासून आपण इथं कॉलेजमध्ये आहोत तेव्हापासून। यस। आणि कुठला लुक करायचा आहे? म्हणजे मला महाराष्ट्रीयन ब्राईड करायचं आहे, पण तुला कसं मेकअप हवा आहे? मी तुम्हाला बोलली होती, मी डिस्कस केलं होतं, मी पल्लवीला आधीच सांगितलं होते की मी आजपर्यंत बरेच लुक केले गाईज, तुम्ही बघतच असाल। मी शालू ही साडी कधीच घातलेली नव्हती, मला खूप क्रेज होतं। ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीचं जेव्हा लग्न झालेलं होतं तर तिने शालू घातला होता, तो शालू मला प्रचंड आवडला होता म्हणून मी पल्लवी बोलली, तिने अरेंज केलं माझ्यासाठी सगळं। अँड तुम्ही बघा आणि मेकअप लुक बघू, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळूनच जाईल, ठीक आहे? सुरुवात झालेली आहे गाईज मेकअपला अँड फायनल ती माझ्या चेहऱ्याचं CTM स्किन प्रिपरेशन करून घेते आहे। गाईज आजच्या मेकअपसाठी मी फार एक्सायटेड होती आणि बेस वगैरे बनल्यानंतर सगळं काही लावल्यानंतर तिने पावडर लॉकला सुरुवात केली आणि आता तुम्ही बघू शकता तिने सुरुवात केलेली आहे आय मेकअपसाठी। आय मेकअप हा मला अगदी सिम्पल अँड एकदम सटल्ड असा पाहिजे होता, म्हणून तिने असं मला जसं हवा तसाच तिने कलर्सचा उपयोग करून बिलकुल साडीच्या आणि महाराष्ट्रीयन लुकवर असा सुटेबल तिने मला आय मेकअप करून घेतलेला आहे। गाईज मेकअप पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि आता ती करते आहे हेअरस्टाईल। मला जेवण करायचं होतं म्हणून मग मी आताच लिपस्टिक नाही लावून घेतलेली आहे, लावल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवेलच। लिपस्टिक लावायचीच आहे आणि आम्ही ठरवलं की लिपस्टिक न्यूड लावणार जेणेकरून आयशॅडोला कॉम्प्लिमेंट होऊन जाणार, म्हणून मग काय म्हणते ती फर्स्ट ऑफ ऑल हेअरस्टाईल खूप चांगल्या पद्धतीने तिने करण्याचं ठरवलेलं होतं। अँड बघू शकता लिपस्टिक लावल्यानंतर माझा हेअरस्टाईल कंप्लीट नंतर आम्ही साडी नेसायला सुरुवात केलेली आहे आणि या साडीला ॲक्च्युली दोघीजणीची मदत घ्यावी लागली, थोडी हेवी साडी असल्यामुळे। अँड स्टील मी कशी दिसते आहे तुम्ही पाहू शकता। अँड येस, फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे मी याचं इंस्टाग्रामला अपलोड केलेले आहे। आणि आता पल्लवी मॅडम करत आहे ते तिचं काम, ते म्हणजे की जुड्याला डेकोरेट करण्यासाठी ती या फ्लावरचा उपयोग करते आहे आणि ती बनवत आहे छोटे छोटे गुच्छे जेणेकरून ते तिला जुड्याला अटॅच करायचे होते। सो बघू शकता मला फायनली ज्वेलरी वगैरे वेअर केल्यानंतर मी कशी दिसते आहे। आणि तुम्ही बघू जुड्याच्या अजून युपिन्स वगैरे बाकीच होत्या, पल्लवी फार थकली होती। ती फायनली शूटसाठी रेडी झालेली आहे आणि बघू शकता किती सुंदर तिने मला रेडी करून दिलेला आहे। हा शालू घातलेला आहे आणि हायगोल्ड ज्वेलरी, न्यूड लिपस्टिक लावलेली आहे। अँड तिने मला बोलली होती की मेहंदी लावणे, पण जमलं नाही गाईज। आणि हा आहे शेला। वा, खूपच सुंदर दिसतोय ना मेकअप आणि तुम्हाला सुद्धा आवडला ना गाईज? सो ते फोटोग्राफर आलेले होते म्हणून मग चला फोटोशूट। आणि मी म्हटलं होतं तिला थोडंसं BTS वगैरे घे म्हणून आम्ही इथे शूट केलं, पण बघू शकता की तेजस दादानी एवढी जबरदस्त शूटिंग केली ना गाईज की मला म्हणजे मी बरेच लुक केले, हा जो लुक आहे हा माझ्या आठवणीत असणार आहे, मला तरी असं वाटते। आणि मेन म्हणजे आम्हाला खूप धाक होता पावसाचा, पाऊस आलेला नव्हता आणि मस्त थंडीगार हवा सुरू होती, त्याच्यामुळे मला अजिबात थकलेलं वाटत नव्हतं। आणि मस्त नॅचरल लाईटमध्ये आमचं खूप मस्त म्हणजे एवढं सुंदर शूट झालं ना की त्याचा रिझल्ट तर तुम्हाला माहितीच आहे। आणि या शूटची खास गोष्ट म्हणजे मी इथे बार्शिंग बांधणार होती,
सो फायनली तिने मला लावून दिलं आणि ते म्हणजे की आमच्या सिम्पल पिक्स झाल्यानंतर यावर मला बनवायचा होता व्हिडिओ. आम्हाला बरेच काही शॉर्ट्स घ्यावे लागले तेव्हा कुठे तो व्हिडिओ झाला आणि त्यांनी खरंच मला म्हणजे अनअपेक्षित होतं. माझे मेकअप आर्टिस्ट म्हणजेच ती पल्लवी फार खुश झाली होती तो व्हिडिओ बघून. बघू शकता हे होतं त्याच्या मागचं BTS. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मेकअप लुक कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. भी नहीं है तेरे कदमों से आगे, कदमों से आगे, कदमों से आगे. आँखों पे मोहब्बत लिख दे, सांसों पे मोहब्बत लिख दे, होठों पे मोहब्बत लिख दे. खरंच गाईज तेजस दादाने फोटोज खूप अमेझिंग काढल्या. मी खरंच म्हणेल त्याचं इंस्टाग्रामला पेज आहे, तुम्ही त्यालाही फॉलो करू शकता. त्याच्याबद्दल मी पूर्ण डिटेल्स माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अँड होप सो की तुम्हाला पल्लवीने मेकअप खूप सुंदर करून दिला आणि दादानी फोटोज खूप छान काढून दिला, म्हणून ओव्हरऑल रिझल्ट खूप सुंदर आला. तर गाईज असा होता आजचा व्लॉग. होप सो तुम्हाला आजचा लुक प्रचंड आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अँड यस पल्लवी तुला काही बोलायचं आहे? तुला कसा वाटला मेकअप? मला तर खूप खूप जास्त सुंदर वाटला, कारण की असं लुक करायचं मी जस्ट इमॅजिन केलं होतं, पण मला कधी वाटलं नाही की मला असं शूटला मेकअप करायला मिळेल म्हणून. बट सिरियसली अमेझिंग. बेस, आय मेकअप, ज्वेलरी, नथपासून सगळ्या गोष्टी तिने खूप सुंदर केलेल्या आहेत. आणि होप सो तुम्हाला मी जे प्रोफेशनल फोटोज आहेत ते मी इंस्टाग्रामच्या पेजला टाकणार आहे, तर प्लीज माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. अँड यस पल्लवीला सुद्धा फॉलो करायचं आहे बरं का. अजून तुझा कसा होता एक्सपिरियन्स या लुकबद्दल? छान. स्वप्न पूर्ण झालं. छान दिलंय. आमचं कामच आहे, आमचं कामच असते. बट स्टील आता बघू आपण रिझल्ट कसा येतो. तर बाय बाय गाईज. फायनली तुम्हाला जसा व्हिडिओ पाहिजे होता तू तसा मला क्लिप्स दिल्या, मला खूप छान वाटलं. ओ माय गॉड, थँक्यू. चला ओके, बाय बाय. बाय. हिस्सा है तू अब तो मेरे दिल के जज्बातों का.